नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, सोनाली स्टाईल। तर आज मी डिंगाचे लाडू बनवते। खरं तर मी नेहमीच बनवते, पण आज म्हटलं शूट करूया आणि तुम्हाला पण कळेल सोनाली स्टाईल लाडू। तर चला स्टार्ट करूया। तर लाडू बनवताना आपण साहित्य बघूया। तर साहित्य आहे 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी डिंक, 1 वाटी मनुके, 1 वाटी खसखस, पांढरे तीळ, 1 वाटी मखाना, 1 वाटी खारीक, 1 वाटी दूध आणि सुकं खोबरं। तर सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊया। लालसर असं सोनेरी रंगेपर्यंतच भाजायचंय। आता झाले भाजून, काढून घेऊ। आता आपण बदाम भाजूया। सगळे एक एक गोष्टी भाजून घ्यायच्या तुपामध्ये। परत एक चमचे घालून आता काजू टाकू। अशा एक एक गोष्टी सगळ्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये आणि नंतर ते ग्राइंड करायचं। मी तुम्हाला दाखवलंच पुढे। झाले खारीक टाकू। लहान मुलं खाऊ वगैरे मागतात तर आपण हे लाडू देऊ शकतो। आवडलं तर नक्की सांगा आणि माझी रेसिपी असेल ते पण सांगा। हे सोनाली स्टाईल लाडू आहेत। हे जे खारीक होते, खारीच्या आधी पहिले बिया काढून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर ते भाजायचं असतात। पण तुम्हाला जर जमलं असं आता मार्केटमध्ये पूड सुद्धा मिळते त्याची, तर ती सुद्धा घेऊ शकतात, कारण की मिक्सरमध्ये ग्राइंड व्हायला थोडासा वेळ जातो। आता आपण मखाना भाजतोय। तुम्हाला जे जे आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकू शकता। आता मी हे सर्व घेतले, त्याच्यामध्ये आणखी पण तुम्ही टाकू शकता कोणते ड्रायफ्रुट तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार। ते तीळ आणि खसखस आपण एकत्र घालूया। हे पण थोडं थोडं भाजून त्यात मिक्स करायचं। आता डिंक टाकायचं आपल्याला, तर आपण थोडंसं तूप जर जास्त घेऊ आणि हे डिंक छान असं थोडेपर्यंत ते डिंक आपल्याला हलवायचं तुपामध्ये। हे छान असं फुलतंय, तुम्ही बघू शकता। झाले सर्व। आता लास्ट आपल्याला गूळ वितळून घ्यायचंय। आपल्या चवीप्रमाणे गूळ घाला, जेवढं पाहिजे तेवढं कमी जास्त करू शकता तुम्ही। आता एक एक गोष्टी मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया। सगळं एकदम नाही करायचं आपल्याला, एक एक गोष्टी करायचं। आणि खोबरं जे आहे ते फक्त चुरलं तरी चालेल, ते ग्राइंड करायची गरज नाही। ते असं जे चुरलं ना आपण तरी ते बारीक होतं। आता आपण पहिला हे बदाम ग्राइंड करून घेऊया। आता हे काजू टाकू। आता ही खारीक
लाडूचा सर्वात महत्त्वाचा पार्ट डिंक. ते आता मिक्सरला लावून घेऊ. हे खसखस आणि पांढरे तेल आहेत आणि हे मनुके आहेत. हे ग्राइंड नाही करायचं, हे आपण डायरेक्टली टाकणार आहे याच्यात. आता हे आपण मिक्सरवरून काढलं आहे. आता छान असं त्याला मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालं. आता ह्याच्यामध्ये वरून आपण गूळ घालूया. गूळ गरम आहे म्हणून आधी आपण हे शिरूया. त्याच्यामध्ये चटके लागतील. आता हे झालं मिश्रण तयार. आता आपण थोडंसं हाताला तूप लावून छान असं वळून घेऊ लागू. छोटे मोठे तुमच्या साईजनुसार तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. जेवढे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकणार तेवढे चांगलेच आहेत. आता मी फटाफट वळून घेते. झाले आपले लाडू तयार. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे डिंगाचे लाडू खूप पौष्टिक असतात. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावरती कसे होतात ते मला नक्की सांगा. आता मी खाऊन दाखवते. मस्त. नक्की बनवा आणि सांगा सोनाली स्टाईल लाडू कसे झालेत ते. चला बाय.